आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आहे। अजित पवारांनी ही बैठक बोलावली आहे। संध्याकाळी देवगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे। तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या आमदारांची ही बैठक आहे। विधानसभा जागा वाटपाबाबत खलबतं होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये किती जागा मिळणार याविषयी उत्सुकता असतानाच आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि महायुतीमध्ये किती जागांची मागणी त्यांच्याकडून केली जाते तेही बघावं लागणार आहे। कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल आपण बघितला तर त्याच्यामध्ये किंवा जे जागा वाटप आपण बघितलं तर 48 पैकी 4 जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक लढवण्यासाठी मिळाल्या होत्या। मात्र त्याच्यापैकी फक्त 1 जागा जिंकता आलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला। त्यामुळे आता विधानसभेला महायुतीमध्ये कोणत्या जागा आणि किती जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार याविषयी उत्सुकता आहे। 288 जागा आहेत एकूण आणि त्यापैकी किती जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार तेही बघावं लागणार आहे। पण तत्पूर्वी आज सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे। अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक होणार आहे। त्यामुळे आता याच्यामध्ये नेमकी काय खलबतं होतात याकडे लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।